गुड प्लॅनर म्हणजे काय? शो द प्लॅन. ओके, शो द प्लॅन म्हणजे आपला जो बिझनेस प्लॅन आहे तो तुम्हाला प्रॉपर सांगता आला पाहिजे किंवा प्रॉपर प्रेझेंट करता आला पाहिजे. ओके, तुम्ही जर गुड प्लॅनर बनत असाल तर तुम्ही जसं की मीटिंगला बसवणे, प्रेझेंट मध्ये मीटिंगला इन्व्हिटेशन देऊन आपण बसवतो नवीन लोकांना. कधी असते नवीन लोकांची मीटिंग? आपल्याला प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी, आठवड्यातून 3 दिवस, एव्हरी संडे, ट्यूजडे अँड थर्सडे नवीन लोकांना आपण मीटिंगला बसवतो. जर तुम्हाला गुड प्लॅनर बनायला होत नसेल, म्हणजे तुम्हाला प्लॅन प्रॉपर शो करता येत नसेल, तर तुम्ही सिनियर अपलाईन कडून ते शिकू शकता किंवा त्यांच्या हेल्पने तुम्ही ते तुमच्या गेस्टना प्लॅन देऊ शकता किंवा मीटिंगला बसवू शकता. यावेळी तुम्ही गुड प्लॅनर बनायचं आहे. देन तुम्हाला नेक्स्ट पॉइंट आहे क्रिएट न्यू लीड्स. सेकंड पॉइंट आहे क्रिएट न्यू लीड्स. नवीन लीड्स, नवीन कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आले पाहिजे डेली बेसिसवरती. तुम्ही टार्गेट ठेवायचं, डेली मला कमीत कमी 3 लोक तरी माझ्या मोबाईलमध्ये नवीन नंबर आले पाहिजे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता मार्केटमध्ये किंवा आपण मुलांच्या स्कूलमध्ये जातो किंवा ट्रॅव्हलिंग करतो बसमध्ये किंवा बाहेर आपल्याकडे जिथं लेडीजचे ग्रुप असतात तिथे तुम्हाला महिलांचे नंबर तुम्ही आणायचे डेली. तुम्हाला नवीन कमीत कमी 3, मिनिमम 3 नंबर तुम्ही डेली आणायचे. नवीन नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड झाले पाहिजेत, जेणेकरून ते तुमचे स्टेटस पाहणार आहेत. असं नाही की त्यांचे नंबर घेतले आणि लगेच त्यांना आपण तिथं प्लॅन द्यायला स्टार्ट करायचंय. फक्त तुमचे स्टेटस बघण्यापर्यंत ते आले पाहिजेत. तुमचा नंबर त्यांच्याकडे सेव्ह असला पाहिजे आणि त्यांचा नंबर तुमच्याकडे सेव्ह झाला पाहिजे. असे तुम्ही डेली नंबर्स तुम्ही ऍड करायचे मोबाईलमध्ये. जेव्हा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट लिस्ट वाढते ना, म्हणजे प्रत्येकाकडे कमीत कमी काहींकडे 100 आहेत, काहींकडे 200 असतील, 500 असतील. जशी तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढते तेव्हा तुम्हाला रेफरल मध्ये रिस्पॉन्स यायला चालू होतो, तुमच्याकडे लीड्स कन्वर्ट व्हायला चालू होतात. बरोबर, तुमच्याकडे लेडीज रेफर होतात. त्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्ट खूप महत्वाची. क्रिएट न्यू लीड्स. येस. थर्ड पॉइंट आहे टाइम मॅनेजमेंट. सक्सेस होण्यासाठी तुम्हाला थर्ड पॉइंट काय आहे? टाइम मॅनेजमेंट. जे खूप लोकांना जमत नाही. जमतं का टाइम मॅनेजमेंट करायला? म्हणजे बिझनेसचा टाइम सेपरेट आणि घरचं कामचा टाइम सेपरेट आपल्याला ठेवायचंय. मुलांसाठी वेगळा टाइम आपला असतो. म्हणजे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर आता म्हणजे म्हणाल की मला बिझनेस साठी टाइम द्यायचा आहे, तर तुम्ही प्रॉपर 2 तास, म्हणजे कमीत कमी 2 तास कंपल्सरी दिलं पाहिजे. तर ज्यांना दिवसभर टाइम आहे त्यांनी पण असं नाही की मला 2 तास मध्येच करायचे. तुम्ही घरकाम लवकर आवरू शकता. 11 ते 12 पर्यंत, 11, 11:30 पर्यंत मॅक्झिमम तुम्ही 11 पर्यंत फ्री होऊ शकता सगळ्या लेडीज. थोडस लवकर उठा. जे थोडं लेट उठत असतील थोडं लवकर उठून तुम्ही आवरायचे. अँड देन आफ्टर 11 म्हणजे तुम्ही प्रॉपर कॉलिंग करणे, इन्व्हिटेशन देणे, मीटिंगला बसणे, जे काही तुमचं टीम वर्क असेल, अपलाईनला कॉल करणे, ठीक आहे, जे तुमच्या टीम मध्ये फॉलोअप घेणे, जे तुमचं टीम वर्क आहे तुम्ही त्यासाठी टाइम दिला पाहिजे. जेवढा टाइम तुम्ही बिझनेस साठी देता ते तुमचं प्रोडक्टिव्हिटी निघणार आहे, तुमचं आउटपुट निघणार आहे. तुम्ही जर फक्त स्टेटस ठेवत असाल आणि म्हणत असाल मला कोणी विचारेल, मला कोणी जॉईन होईल, नाही होणार. तुम्हाला कॉलिंग करणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ देणं बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने थोडंसं बोलायला शिका. प्रत्येकाने नवीन लोकांना काय बोलायचं आहे, इन्व्हिटेशन काय द्यायचं आहे हे तुम्ही शिका. तुमच्या अपलाईन कडून शिकायचं आहे प्रत्येकाने. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. देन आहे तुम्हाला मोटिवेट युअर टीम. सक्सेस पॉईंट तुम्हाला 4 पॉईंट आहे मोटिवेट युअर टीम. आता तुमच्याकडे सपोज टीम आहे, म्हणजे सपोज 10 लोकांची टीम असेल मिनिमम. देन तुम्हाला काय करायचे की तुमच्या टीमला मोटिवेट ठेवायचं ऑलवेज. मोटिवेट म्हणजे काय की तुम्हाला जे तुम्ही करता ते तुम्ही टीमला करायला सांगायचं. म्हणजे सपोज तुम्ही ऑफर वरती काम करता, तुम्ही पास डायरेक्ट वरती काम करताय, तर सेम तुमचे पहिला कम्प्लीट करायचे आणि तुम्ही टीमला पण सेम फॉलो करायला सांगायचे. जे तुम्ही फॉलो करता ते तुम्हाला टीमला पण फॉलो करायला सांगायचं आहे. म्हणजे सपोज आता ग्रुपवरती एखादा मेसेज आला, परिवारवरती आपले कंपनीचे लिंक येतात, तिथे तुमचे लीडर्सचे रिप्लाय येतात, येस मॅम किंवा येस सर किंवा राहुल सर व्हिडिओ टाकतात, कीर्ती मॅडमचे मेसेज असतात, व्हिडिओ असतात. म्हणजे ह्या मेसेजेसला पण तुम्ही रिप्लाय करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचे रिप्लाय येतात लीडर्सचे, जे सिल्वर गोल्ड आहेत, सिल्वर गोल्ड स्टार आणि अबोव,
म्हणजे तुमची रिप्लाय येतात तेव्हा तुमची टीम पण म्हणते, तुम्ही टीम पण फॉलो करते की मॅडमने रिप्लाय केलेला आहे तर माझा रिप्लाय पण जाणं तिथं गरजेचं आहे. म्हणजे डू इट युअर सेल्फ, पहिला स्वतःपासून सुरुवात करा. कोणताही गोष्ट असेल, कोणतंही टार्गेट असेल, पहिला स्वतःपासून सुरुवात करायची. मला हे स्वतःला पहिला कम्प्लीट करायचंय आणि मला टीमला पण करून घ्यायचंय माझ्यासोबत. ठीक आहे, डू इट युअर सेल्फ महत्वाचं पॉइंट आहे. देन अप्रिशिएट युअर टीम. मोटिवेट युअर टीम मध्ये पहिला आहे डू इट युअर सेल्फ. सेकंड आहे अप्रिशिएट युअर टीम. अप्रिशिएट म्हणजे जसं तुमच्या टीम मध्ये एखादा सिल्वर निघतो, एखादी व्यक्ती गोल्ड बनते, एखादी व्यक्ती ऑफर वरती काम करते, एखादी व्यक्तीचं डायरेक्ट होते, एखादी व्यक्ती नवीन आहे पण तिनं छान प्रकारे रेफर मध्ये काम स्टार्ट केले. जे काय तुमची टीम मध्ये अचिव्हमेंट होत आहेत त्यांना तुम्ही अप्रिशिएट करा, त्यांना तुम्ही म्हणजे प्रोत्साहन द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, वेल डन, ग्रेट वर्क मॅम. म्हणजे तुमच्या एका कॉंग्रॅच्युलेशन्सनी त्या व्यक्तीला पण मोटिवेट राहते ती, नाही मी अजून काहीतरी करू शकते. येस, मला मॅडमनी छान इथं म्हणजे कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे तर मी अजून ह्याच्यापेक्षा छान काहीतरी करेल. पुढे तुम्हाला काम करण्यासाठी एनर्जी भेटते जेव्हा तुम्ही अप्रिशिएट करता तुमच्या टीमचे अचिव्हमेंट. तेव्हा अप्रिशिएट युअर टीम पण महत्वाचं आहे. देन आहे की पर्पज किंवा वाय प्रत्युष. जसं मी स्टार्टिंगला घेतलं, तुम्ही प्रत्युषला का स्टार्ट केलं, तर एखादी व्यक्ती आता सपोज तुमची टीम थोडीशी स्टॉप झाली म्हणा किंवा निगेटिव्ह झाली, आपण काय म्हणतो माझी टीम स्टॉप झाली किंवा माझी टीम निगेटिव्ह झाली, तर आपल्याला अशा वेळेस काय करायचंय, त्या व्यक्तीला कॉल करायचंय, मॅडम तुम्ही का स्टॉप झाला किंवा तुमचं जे काही रिझन असेल त्यांनी स्टॉप केलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला त्यांचं व्हाय काय होतं, त्यांनी जेव्हा प्रत्युषला चालू केलं होतं त्यांचं व्हाय काय आहे, त्यांचं ड्रीम काय हे त्यांना आठवण करून द्या. ठीक आहे, तुम्हाला हे आठवण करून द्यायचंय त्या व्यक्तीला, त्यांचं पर्पज काय आहे, त्यांचं व्हाय प्रत्युष काय होतं, मग तुम्ही का स्टॉप केलं हे त्यांना क्लिअर करणं पण तितकंच गरजेचं आहे. तुमचा एक कॉल त्यांना गेला पाहिजे ऍज अ लीडर किंवा ऍज अ अपलाईन म्हणा. ठीक आहे, त्याच्यामुळं पर्पज किंवा व्हाय व्यक्ती स्टॉप झाली तर हे तुम्ही त्यांना आठवण करून देणं तितकंच गरजेचं आहे. रिजेक्शन हे प्रत्येकाला येणार आहे, मी म्हणेल सगळ्यांना रिजेक्शन येतात, आम्हाला पण आले. असं नाही की आपण डायरेक्ट मी स्टार्ट केले आणि डायरेक्ट मी स्टार डायरेक्टर झाले. डायरेक्ट आता जसे डायमंड डायरेक्टर आहेत, गिरी मॅडमने चालू केले बिझनेस आणि अचानकच डायमंड झालेत, असं झालंय का कोणाचं? प्रत्येकाने स्ट्रगल केले, प्रत्येकाने डे वन पासून त्यांचे पूर्ण डेडिकेशन आहे. जे रिजेक्शन आहेत, भरपूर लेडीजनी नाही म्हटले तरी पण आपण थांबलो नाही, म्हणजे आपण स्टॉप नाही केलं कोणीही वर्क. बरोबर, म्हणजे नेगेटिव्हिटी आले प्रत्येकाला आले पण थांबलो नाहीत आपण कोणी. पण याच्याने काय होतं, रिजेक्शन येणारच आहे पण स्वतःवरती विश्वास आणि करायचंच आहे हे जेव्हा तुमचं क्लिअर असतं ना, म्हणजे ड्रीम क्लिअर असतं ना, तर आपण कुठेच नाही थांबू शकत. बरोबर, त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की आपलं ड्रीम आणि गोल खूप महत्वाचं आहे. जिथं तुम्हाला नेगेटिव्ह वाटतं ना, तुम्ही आपलं ड्रीम आठवायचं, माझं स्वप्न हे होतं, माझं स्वप्न हे आहे, मी यासाठी काम करते. जेव्हा तुम्हाला लो फील होतं, जेव्हा तुम्हाला थोडं निगेटिव्ह वाटतं, नाही मला थोडंसं निगेटिव्ह होतंय, थोडंसं अपलाईनशी बोला, थोडं एक्सप्रेस व्हा, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करत चला, सगळं मनात नका साठवून ठेवू. तुमच्या अपलाईन सोबत एक्सप्रेस व्हा, तुम्हाला ज्यांच्यासोबत बोलून छान वाटतं त्यांच्यासोबत बोलणं करा तुम्ही. म्हणजे त्यातून तुम्हाला काय होतं, जे रिजेक्शन येत आहेत ना तुमच्याकडून ते बाहेर पडेल आणि थोडी पॉझिटिव्हिटी तुमच्यात भर पडते, थोडी एनर्जी तुम्हाला तुमच्या सिनियर कडून भेटते काम करण्यामध्ये, जे की तुम्ही करू शकता, तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुम्ही करू शकता, हे विश्वास तुमच्या अपलाईनला तुमच्यावरती असते. ठीक आहे, म्हणून हे अपलाईन डाऊनलाईन रिलेशन ना खूप नाजूक आहे आणि तितकं स्ट्रॉंग बॉन्ड पण आहे, जेवढं स्ट्रॉंग आहे तितकंच नाजूक बॉन्डिंग पण आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे हे रिलेशन तुम्ही बिल्ड करा सगळ्यांनी, ज्यांनी अजून अपलाईन कॉल करत नसतील किंवा माझे अपलाईन असेच आहे जे नावं ठेवतायत, थोडस तुम्ही पण कॉलिंग करत चला अपलाईनला, कारण प्रत्येक व्यक्ती ज्यांना तुम्हाला बिझनेस मध्ये आणले ती तुमची अपलाईन आहे. जर त्या व्यक्तीनं तुम्हाला ऍड केलंच नसतं प्रत्युष मध्ये तर तुम्ही आलाच नसता, तुम्ही इथे इन्कम घेतलाच नसता. त्याच्यामुळे तुमचे अपलाईन तुम्ही ऑलवेज त्यांना थँक्यू म्हणत चला, थँक्यू मॅडम तुम्ही मला बिझनेस मध्ये आणलं, तुम्ही मला इतकं छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे, मी इतकं छान इन्कम घेणार आहे आणि इतकं सगळं मला तुम्ही एका प्लॅटफॉर्म मध्ये दिलेलं आहे प्रत्युषच्या माध्यमातून, हे सगळं तुम्ही बोलू शकता. येस, तर एक तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, पेन इज टेम्पररी
आणि प्राईड इज फॉर एव्हर. पेन इज टेम्पररी आणि प्राईड इज फॉर एव्हर. पेन म्हणजे दुःख, म्हणजे दुःख थोड्या वेळासाठी असतं प्रत्येकाला. निगेटिव्हिटी आपल्याला थोड्या वेळासाठी येते. प्राईड इज फॉर एव्हर. प्राईड म्हणजे एक अचिव्हमेंट म्हणा किंवा एक सक्सेस आपण म्हणतो. फॉर एव्हर आहे, आपल्याला कायमस्वरूपी ते राहणार आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही पेनला टेम्पररी म्हणून ठेवा. त्याच्यावरतीच फोकस करू नका, नाही मलाच दुःख आहे, मीच निगेटिव्ह आहे, तुम्ही स्वतःला निगेटिव्ह करता याच्याने. पण तुम्ही हे लक्षात घ्या, प्राईड इज फॉर एव्हर, की पुढे तुमचं भविष्य किती छान आहे, पुढे तुम्हाला सक्सेस किती छान आहे प्रत्युषमध्ये, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, पेन इज टेम्पररी आणि प्राईड इज फॉर एव्हर, हे खूप महत्वाचं सेंटेन्स पण आहे. आणि जेव्हा हे मोटिवेशन आपण देतो, जे मी पॉइंट सांगितले की मोटिवेशन, आपण सगळे हे मोटिवेशन टीमला देतो, त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्शन करणं गरजेचं आहे. फक्त मोटिवेशन करणं नाही होणार, तुम्ही त्याला प्रॉपर ऍक्शन मोड मध्ये आणलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण जे शिकतो ते सेम त्यांनी ऍक्शन मोड मध्ये आणलं पाहिजे. टीम मध्ये पण सेम, फक्त मोटिवेट करणे नाही मॅडम करू शकता करा एवढंच नाही, तर ते आपण प्रॉपर राईट प्लॅनिंग करायचंय, प्रॉपर प्लॅनिंग करायचंय आणि ते ऍक्शन मोड मध्ये आपण उतरवायचं आहे त्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे यावेळी तुम्ही टीम वरती खूप छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. आणि ज्यांनी अजून स्टार्ट केलं नसेल रेफरल मॉडेल वरती वर्क करणं, तर मी म्हणेल की तुम्ही स्टार्ट करा. जे 1599 ची ऑफर आहे याच्यामध्ये तुम्ही छान प्रकारे रेफर करू शकता. हे बघा, आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर महिला असतात, प्रत्येकाकडे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, कमीत कमी 100 आहे, बरोबर. मॅक्झिमम आपल्याकडे भरपूर नंबर आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाने कॉन्टॅक्ट लिस्ट वरती काम करायचंय. 7 स्टेप्स वरती काम करा. 7 स्टेप्स तुम्ही फॉलो केलात, तुम्हाला इथं सिल्वर, गोल्ड, स्टार, डायमंड, प्लॅटिनम पर्यंत सगळे अचिव्हमेंट तुम्ही करू शकता. आणि टीमच्या माध्यमातून, टीम वर्कच्या माध्यमातून तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज तुमच्याकडे येणार आहेत. आता मी